काही महिन्यांपूर्वी मोनोरेलचा एक विचित्र पद्धतीनं अपघात झालेला होता। त्यानंतर मेंटेनन्ससाठी मोनो रेल्वे बंद ठेवण्यात आलेली आहे। पण जेव्हा मेंटेनन्सचं काम सुरू आहे, टेस्टिंगचं काम सुरू आहे, तेव्हा सुद्धा मुंबईमध्ये मोनो रेलचा अपघात झाल्याची दृश्य पाहायला मिळाली। ट्रायल रनच्या वेळेला फक्त ट्रेन कॅप्टन आणि कंपनीचे कर्मचारी हजर होते। सिग्नलिंग उपकरण नसल्यामुळे कंट्रोल रूमला ट्रेनचं स्थानच समजलं नाही आणि त्यामुळे अपघात झाल्याचं कळतंय। तरी तांत्रिक चुकीमुळे हा अपघात घडल्याचं मोनोरेल प्रशासनानं म्हटलंय। पण या अपघातात मोनोरेलचं मोठं नुकसान झालंय, दुखापत मात्र कुणालाही झालेली नाहीये। टेस्टिंग चालू आहे हे मान्य करतो मी, पण मॉकड्रिल हा प्रश्नच नाही उद्भवत। तुम्ही स्वतः पाहिलं असेल की सदरचा ट्रेन कॅप्टन खाली आल्यानंतर त्याच्या डोक्याला मार लागला होता। तुमच्याकडे त्याचा व्हिडिओ देखील अवेलेबल असेल कदाचित। तर त्या अनुषंगाने ते हे मॉकड्रिल नव्हतं, ही दुर्घटना आहे आणि अपघातच आहे मी बोलतो मी। पण ह्या अशाच जर घटना वारंवार होत असतील तर हे महामुंबई मेट्रो प्रशासनाचं फार मोठं फेल्युअर आहे।